तुमची खिचडी कधी कधी खूप चिकट, कधी कधी खूप मोकळी होते का? मग अशी मऊ लुसलुशीत खिचडी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? चला तर मग हा व्हिडिओ पाहूया. खिचडी परफेक्ट होण्यासाठीची पहिली टीप: तुम्हाला साबुदाणा जितका जास्त वेळ भिजवता येईल तितका जास्त वेळ भिजवून ठेवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्याकडूनही बराच वेळ असं व्हायचं, खिचडी करताना साबुदाणा परफेक्ट भिजलेला नसायचा. आणि हो, शक्यतो साबुदाणे पॅकिंग घ्या, कारण ओपन पॅकेटमधले साबुदाणे त्यांनी ऑलरेडी मॉइश्चर ॲब्सॉर्ब केलेलं असतं, त्यामुळे ते व्यवस्थित भिजले जात नाही आणि मग त्याचा खिचडीवरती परिणाम होतो. कधी कधी मग खिचडी कडक किंवा साबुदाणे भिजलेच जात नाहीत. आता इथे पाहिलं तर बटाटा टाकण्या अगोदर मी अगदी थोडंसं मीठ टाकलं आहे, अगदी बटाट्याला चव येईल असं. शक्यतो संपूर्ण मीठ जेव्हा आपण साबुदाणे टाकू तेव्हाच टाका. आता ही मिरचीची फोडणी आणि उकडलेला बटाटा एकत्र करून घ्या, म्हणजे मिरचीची चव त्या बटाट्याला लागेल. खिचडी करताना कधीही घाई करायची नाही. खिचडी जरी मोजक्या साहित्यात बनत असली तरी खिचडीचा बेत व्यवस्थित जमायचं जरा अवघडच असतं, म्हणजे मला असं वाटतं. आता इथे मी साबुदाणे आणि बटाटे टाकल्यानंतर एक वाफ काढून घेतली आणि त्यानंतर दाण्याचा कूट मिक्स केला आहे. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट: शेंगदाण्याचा कूट करताना शेंगदाणे चांगले भाजून घ्या आणि शक्यतो जास्त बारीक करायचा नाही. शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडसर ठेवायचा, म्हणजे खिचडीचा प्रत्येक दाणा मोकळा आणि लुसलुशीत होतो. आता इथे मी राहिलेलं मीठ टाकलं आहे. आता बटाटे, साबुदाणा, शेंगदाण्याचा कूट हे सगळं मस्त एकत्र करून घ्या, म्हणजे आपण आता हे जे शेवटी मीठ टाकलं ते एकजीव होऊन जाईल. आता हे सगळं मस्त एकत्र केल्यानंतर परत एक वाफ काढून घेतली. आता पुन्हा एकदा खिचडी चांगली परतून घ्या आणि तयार आहे आपली मऊ लुसलुशीत गरमागरम खिचडी. श्रावण चालू होतं, श्रावण म्हटलं की उपवास आलेच. मग उपवासासाठी अशी खमंग खिचडी नक्की करून पहा आणि आवडल्यास लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू.